तर मित्रांनो, या ठिकाणी पहा कर्जमाफी कशा प्रकारे झालेली आहे. कारण की कर्जमाफीसाठी बरेच शंका जे आहे ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत की कोणाला कर्ज किती रुपये भेटणार आहे आणि कर्जमाफी कशा प्रकारे होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे, कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत. संपूर्ण जे आहे ते प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी-आरमध्ये. तर या ठिकाणी पहा, हा जी-आर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी पाहू शकतात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणि जी-आर कधीच आहे तर या ठिकाणी पाहू शकतात 2 जून 2026ला, म्हणजे आत्ताचा जी-आर आहे. तर कर्जमुक्ती कशा प्रकारे आहे ते आपण बघूयात. तर या ठिकाणी पहा, कर्जमुक्ती अशा प्रकारे आहे. तर पहिल्यांदा पहा की ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्जा खात्यातील रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचे लाभ देण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला नक्की समजेल असेल. त्यानंतर 2 नंबर पॉईंट बघू आपल्या. 2 नंबर पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे. तर 2 नंबर पॉईंटमध्ये दिलेलं आहे की दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असलेल्या त्यांचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रकारे पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित फेरपुनर्गठित कर्ज यांची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एका किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाखापर्यंत म्हणजे 2 लाख मर्यादापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. या ठिकाणी 2 नंबर आपण पॉईंट बघितलेला आहे. तर 3 नंबर आपण आणखी एक पॉईंट बघूया. 3 नंबर पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, ज्या शेतकऱ्यांच्या यापूर्वी महात्मा गांधी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पिकाचे कर्जाचे फेरपुनर्गठन केलेले थकीत हप्त्याचे दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेले दिनांक 31/3/2026 अखेर पर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेत अंतर्गत 50,000 रुपये अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच समजेल असेल. परंतु या ठिकाणी पहा, हे 50,000 रुपये कोणाला भेटणार ते या ठिकाणी पाहू शकतात. कारण की महत्त्वाचा पॉईंट आहे, 50,000 रुपये अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. कोणाला देण्यात येणार आहे तर या ठिकाणी पाहू शकतात, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, हा पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल की फक्त 50,000 कोणाला भेटणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 या ठिकाणी पहा, 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत रुपये 50,000 इतके उत्तम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे जे आहे ते कर्जमुक्ती जे आहे ते भेटणार आहे, कर्जमाफी भेटणार आहे शेतकऱ्यांना. नक्कीच तुम्हाला ही माहिती भेटली असेल. तर तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची प्रतिक्रिया यावरती काय नक्की या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच शेतकऱ्यांच्या नवीन योजना घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.